हॅलो गाईज, तर कशा आहात सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार. तर चला, आज आहे आपला तिसरा दिवस गणपती बाप्पांचा आगमन झालेला. तर मी चाललो होतो आता ॲक्च्युली मामाकडे गणपतींसाठी. मामाकडे 5 दिवस असतात. तर सकाळपासून लागलेला आहे पाऊस. आज इकडे बघू शकता सर्व ओला ओला झालेला आहे. आता जरा थांबलेला आहे, म्हणजे नाही तर रिमझिम जोरात चालूच आहे पाऊस. तर त्याच्यामुळं आम्ही केलेला आहे कॅन्सल जायचा, कारण की आपल्याकडे कसं बाईकवर जायला लागतं, आपल्याला स्कूटीवर जायला लागतं. आणि रुद्रांशी पण जरा तब्येत आज वीक वाटते, थोडी नरम झालेलं आहे. त्याच्यामुळे बरं एक दिवस थांबू आज. बरं पाऊस पण आहे त्याच्याने. तर आता बरं उद्या जाऊ. तर आज तर आता घरी जाऊ, समजा घरी म्हणजे आता जाऊ गावामध्ये काकांच्या इथे. आपल्या तिथे 10 दिवस असतो गणपती. तर आता तिथे चाललो आहे. तिथे आता आरती पण झालेली असेल, कारण की आम्ही निघालो इकडे जायला. तर मी गावात का जायच्या तयारीमध्ये नव्हतो. तर चला आता झालेलं आहे टाईम गावात जायचा पण. तर चला गावात जाऊया आता आपण. तर आता आलेलो आहे गावामध्ये. पोरांचं जेवण झालेलं आहे, कारण की लेट झालं ना मला यायला. आणि हे बघा सगळी पोरं मस्त आहे की बसल्यात. का बसल्यात? तर आपलाच लावलेला परत कालचा ब्लॉग. पोरं एन्जॉय करता का तुम्ही आपला ब्लॉग? नक्की आवडतात? चला बरं आहे, आपलीच पोरं बघताना ब्लॉग आपला बरं वाटतं बघतानी. हे बघा, हा का ना, मी लेट झालो ना याला. तर चला घेऊ आता जेवण. जेवणाला पण आम्ही आता 2घच जण आहोत. तर चला, आपली पंगत वाढून झालेली आहे. बघा मस्त आहे की बटाटा भाजी, तळलेली मिरची भाजी, लोणचा, वरण भात, पापड वाटतं राहिला. विर्या पापड घेऊन येता नव्हतं की. तर चला मस्त आहे की. वैदिक एकटाच राहिले जेवाचा पोऱ्यान. चला तर काही जेवून घेऊया. आलं का पापड? हे बघा पापड आणलेले बघा, मस्त पैकी पापड वगैरे दिले. चला जेवण करून घेऊया. तर चला, आपला झालेला आहे जेवण मस्तपैकी. पेटपूजा झालेली आहे एकदम. आणि लगेच बघा इकडे साफसफाई पण चालू झाली, कारण की लगेच संध्याकाळला वापस बसायला लागतं. कामं चालू. गणपती घरी असल्यावर आराम भेटत नाही, कंटिन्यू काम करायचा. आणि इकडे बघा आपले भावी नागरिक बघा, एकदम व्हाईट अँड टाईट. कुठे एकदम आपला व्हाईट टाईट. बघा व्हाईट पॅन्ट. एवढे पावसान तर डाग लागला तर निघणार पण ना लगेच. तर चला काही जेवण झालेलं आहे आपला. पोरं पण सगळी गेलेली आहेत गावातले आपले दर्शन करायला गणपती बाप्पांचे. तर आपण येऊ आता संध्याकाळी, कारण की आता सर्व इथं सध्या आराम आहे. तर चला, तर आता आलेलो आहे घरी जेवण वगैरे करून मस्तपैकी. आणि इकडे बघा रुद्रांशी चालू आहे मस्ती. हे बघा, अरे 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 बाबा, अरे बाबा, हे काय असं लगेच चालू झाला बघ. ए दाखव आपले यांना नमस्कार करून दाखव. नमस्कार कर. नाही बाबा. आता मस्त आहे की खेळत होता आणि लगेच आला रडू. ये इकडे ये यार दिशू. पा दे मला, पा दे गालावर. त्याची थोडी आहे ना तब्येत जरा नरमच वाटते, कारण की डोलं वगैरे आहेत ना, असं नॉर्मल त्याचं असं पाण्यात भरतात ना बाबू. पाण्यात भरतात ना. हा चला, हे बघा धनश्री पण आहे, कारण की आता हिला पण मी गावात घेऊन नाही गेलो, कारण की बाबू जरा असं म्हणजे कदरल्यासारखं करतं तापामुळे त्याला. तर आता संध्याकाळी नेईन त्यांना आता गावामध्ये. आता करतील आराम थोडा, कारण त्याला पण औषध वगैरे द्यायचं आहे. दिलं का औषध त्याला? द्यायचं आहे का त्याला पण आता औषध वगैरे द्यायचं आहे. तर चला भेटूया आपण आता संध्याकाळी. मी पण थोडा करतो आराम. गुड इव्हनिंग गाईज. तर आपली संध्याकाळ झालेली आहे. खूप वेळ झोपलेलो, कारण की जामच झोप लागली. धावपल 2 दिवस जरा दमलेलो, त्याच्यामुळं जास्त झोप लागली. हां काय बोलता? बोल काय बोलता? आणि रुद्रांशी तर तब्येत अजून काही बरी होतच नाही. तो म्हणजे ताप येत नाही त्याला, पण नॉर्मल असं म्हणजे गरम राहतं. टेम्परेचरने चेक केला
तसं 98, 99 एवढंच ताप राहतं. आणि डॉक्टरांकडे गेले होते, सांगतात का म्हणजे 100पासून असेल पुढे तरच तो ताप म्हणजे पकडला जातं. तो असं नॉर्मल गरम होतो त्याला ते काय करत नाही. मग डॉक्टरकडे नेऊन पण बरं काय फायदा नाही. जेव्हा जास्त ताप येईल म्हणजे 100च्या वरती जाईल 101 वगैरे तर तेव्हा ठीक आहे बरं. तर आता चला चालू आहे गावात त्यांना घेऊन. संध्याकाळची आता तिथे गावात 7ची पण आरती आहे. तर आता 7च्या आरतीसाठी चाललेलो आहे यांना घेऊन. तर चला आता निघूया. धनश्री पण तयार झालेली आहे तिकडे. धनश्रीला पण आज किती कालपासून तर तिला नेलत नाही, नेन चाललेला. हे बघा तयार आहे. तर चला आता घेऊन जाऊया रुद्रांशला आणि धनश्रीला गावामध्ये आरतीसाठी. तर चला आता आरतीला सुरुवात होत आहे. मॅचा खायो जीव चालले. हे बघा आमची सर्व मंडळी निघालेली आहे आरतीसाठी. हे बघा भावी सर्व तयार झालेले आहेत. तर चला करून घेऊया आरती. आता आपली 7ची आरती आहे. 7ची आरती करून घेऊ. हे बघा आज पण नको अजून. चला या सर घेऊया आरती. आरती झालेली आहे. सर्वजण आता मंडळी जेवणाच्या तयारीच्या मागे लागले आहेत. आता जेवण घेऊ. रुद्रांश बसलेला आहे माझ्यासोबत आणि आमची बच्चा पार्टी. हे बघा कुठे कुठे हे बघ दादाचं बघ. हे बघ दादाचं खेळतो बघ. दादांच्या रंग खेळ. हे बघ काय ना तो वैतागले ना. तर या पोरांच्या रंग रोजचा खेळत असतं, त्यांच्यातच असतं. आम्हाला घ्यायलाच नाही लागत त्याला. पण त्याला आता जरा ते तापाची मुले आहे ना तो जरा कानरले जरा. तो काय झाला काय झालं. कुठे जायचंय तुला. कुठे जायचंय. बाप्पाची रुद्रांश बाप्पा कुठे आहे. बाप्पा कुठे आपला. रुद्रांश बाप्पा कुठे आहे. बाप्पा कुठे बाप्पा कुठे. नमस्कार कर बाप्पांना. गुड बॉय. तर चला काहीच घेऊया आता जेवून आपण. बाबू दीदीला शेकॅन कर. शेकॅन कर दीदीला. हे बघ इकडे इकडे दीदी बघ. शेकॅन कर दीदीला. नाही नाही इथे दीदीला शेकॅन कर. दीदीला शेकॅन कर. व्हेरी गुड. टाळी दे. व्हेरी गुड. हायफाय कर हायफाय. अरे वा. तर आता इकडे बघूया महिला मंडळाचं आपल्या काय चाललेलं आहे. आतमध्ये सर्व आचारी आमचे घुसलेले आहेत. बघूया काय चालू आहे इकडे. हे बघा बाबा जास्त मीठ झालं वाटतं. वॉशिंग पावडर निर्मा. हे बघा टोपाच टोपा. सगळे आचारी बसलेले आहेत. चला किती टाइम लागला अजून. झालाय का. बरोबर. तर चला काही झालेलं आहे आता जेवण. तर मस्त गरमागरम ताजा ताजा. हा खुर्च्या ना. चला मग आता होईल आपलं झालेलं ते जेवण. मस्त गरमागरम आता जेवून घेऊ आपण. ए पोराओ खुर्च्या टाकायला सांगले तुम्हाला. खुर्च्या टाकचाल ये बिर्या. खुर्च्या लाव पटापट. कोणी नाही दुसऱ्या आतमध्ये आहेत का. लाव दे चल. 8-7-8 खुर्च्या तर लावायला लागतात. चला टेबल तर लावून झालेलं आहे ते बघा. आता खुर्च्या लावायच्या आहेत. तर चला फायनली आपली पंगत सजलेली आहे. इकडे बघू शकता मस्त भाकरी वरण भात. ह्यो भरलेला वांगा, वाटाण्याची भाजी, पापड, बटाटा भजे, तळलेल्या मिरच्या आणि पोरा करतात एन्जॉय. जेवून घ्या बरं. मस्त घे बघा. रुद्रांश टाकून घेतले भरवायला धनश्रीने. मस्त आहे की जेवला तर बरा कारण की त्याचं तोंड मोरलेलं आहे. तर चला करून घेऊया जेवण आता आपण. चला जेवण वगैरे आपलं झालेलं आहे. आपण आलेलो तिथं गावात आहे पूजेवर जाऊया. तिला हे बाजूला माझ्यासोबत. आता पूजेला चाललेलो आहे आम्ही. पूजेचं पण होता आटपले का काय तर काय माहिती. तर चला दर्शन घेऊया जाऊन. बघा इथे पूजेचा मांडा गेलेला आहे. त्याच्यानंतर इथे मकर सुद्धा गणपती बाप्पांचं पण
इथे आहे, हे बघा. चल दर्शन करून घेऊ आणि गणपती बाप्पांचं पण दर्शन करून घेऊ. आता आलेलो आहे घरी. गेलो होतो तिथून मेडिकलला वगैरे रुद्रांशी विक्स वगैरे घ्यायला. त्याच्यानंतर तिला धनश्रीला पण जरा बांगड्या वगैरे घ्यायच्या होत्या. मागाशी बाबूने डबा दिला तिथं आपटून ना फोडल्या सगळ्या बांगड्या. हे बघा. आता मम्मी उतरवतो त्याचा घास. बाहेरून आलो रात्री म्हणून. अरे बाबा बाबू चॉकलेट कोणी दिला? चॉकलेट कोणी दिला? कोणी? बाबू मेडिकलला गेलो होतो त्याची विक्स घ्यायला. तो मेडिकलवाला आपल्या इथं बाजूलाच राहतं. जिथे ज्या आपल्या बाजूला आहेत गणपती त्यांच्या खाली खोल्या आहेत तिथंच राहतो तो मेडिकलवाला. तर त्याने गेल्या लगेच त्याला दिला चॉकलेट डेअरी मिल्कचा. नाही आणि भाईनी पण लगेच घेतला, हात घातला. बघ हे कोणी दिला चॉकलेट तुला? हा नाना नाना नानानी चॉकलेट दिला ना. तर काही आता आलेलो आहे मी गावामध्ये घरून आपल्या रात्रीच्या 12च्या आरतीला. आणि 12च्या आरती झाल्यानंतरची का अगोदरची? 12च्या आरतीच्या अगोदरची तयारी बघा. हे बघा हे आचार्य म्हणजे फिक्स झालेले आहेत. यांना जागेवरती हलायला चान्स नाही. हे बघा मस्त पैकी आज आपले मक्के वालाचे शिंगा. हो हो. आता डबल तो आपला तसा आयटम का बनल? ब्रेड पिझ्झा. हो बापरे. मिसल ते एक काम करा ना आपले 5 दिवस झाल्यानंतर ठेवा म्हणजे मी तवा असं वनिताला हसायला लागली. मग तेच नाही तवा ठेवा ना. हा हा आज शेवबुंदी ती कधी नंतर? ओके. मग आता सध्या आम्हाला येऊ आहे नाश्त्याला. तर चला गाईज आता आपल्याला आहे नाश्त्याला मक्का आणि वालाच्या शेंगा. आता मिसळ कधी भेटतं बघू आपण. कारण की मी तर नसेल आता उद्यापासून मामाकडे जाईल ना. आता बघू आपल्याला डबल गाव बनत आहे. चला ना घेऊ खाऊ आपण मग मक्का आणि वालाच्या शेंगा. नानी बघ कशी असतं. फर्स्ट टाइम येतात ना ब्लॉग मध्ये म्हणून जर लाज वाटतंय ना. चला ढोलकी वादक जाग्यावर थांबला. बाजू ढोल्या आरती घ्या आरती घ्या आरती घ्या. तर आता आरती आपली झालेली आहे सर्व. आणि आपल्याला प्रसाद आलेला आहे. हे बघा मस्त की बुंदी शेव. आणि लगेच पोरांचा डाव पण बसला. ए पोरा चाली तो बघ चाली काही ना आता हे लक्षात येणार. चला आपल्याला आलेला आहे ना आपल्या देवाचा प्रसाद. तर खाऊन घेऊया आता. एक नंबर ना एक नंबर टेस्ट. मस्त शेव आपली आणि गोड गोड बुंदी कॉम्बिनेशन भारी एक नंबर. शेवबुंदी वगैरे खाऊन झालेली आहे. आणि कालच्या सारखा आज पण पोरांचा मस्त डाव बसलेला आहे. भरला का चिल्लर डाव.
पण माझ्या फुल हे बघा कृष्णला पैसे येतला माझं हा का क्रिस आता बघायला लागला आता बघत आहे मला 5 रुपयाचा डाव देते क्रिस बाकी हे पत्ते बागे थांबे कोण आले यो येत ना इकडे बाबा 2 जिंगरी आता जिंगरी माझं $10 झालं 10चा डॉलर टाकलेस ना तुम्ही मग त्याने किती 4 होतं तुझं मग ते 4 झालं की मग 4 म्हणजे आता 8 झालं तुझं 8 झालं चिल्लर डाव बाबा 10 चालते म्हणजे काहीतरी तो बरोबर 50 चार्जेस 4 ना मध्ये 2 होतील तुझं $10 मध्ये 2 बाकी होतं हा मग 2 झाले हा 50 हा मग बाबा दोघांना भारी वाटतं दोघांना डाव भारी आहे बाबा काही करा ना कितीची गोली झाली हा झाली 10ची पुरी कोली अरे दाखव उचल ही गुळण्याची कलर ही वासची कलर ओ हो जिंकलं ना सोपले पाडे लावले कलर वर फुल जोश तर काही बघू शकता तुम्ही चिल्लर डाव कसा मस्त रंगते आणि पोरांची मजा हीच मजा आहे तर चला आपण आता हा ब्लॉग आपला इथेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम